मुळाक्षरे व्यंजने बघितली. मुळाक्षरे म्हणजे अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ हा. त्याच्यामध्ये आणखी आहे ऋ आणि लृ. आणि व्यंजने मध्ये बघितले क ख ग घ य च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ षज्ञ इत्या मुळाक्षर बघितले. नंतर त्या मुळाक्षराला आपण काना लावला म्हणजे व्यंजनाला काना लावला आपण. म्हणजे कला कना का कला कना का कला कना गा कला कना का ते कला कना पा जला कना जा. नंतर आपण वेलांटी बघितली. जला वेलांटी जी, रला वेलांटी री, रस्व वेलांटी बघितली, दीर्घ वेलांटी बघितली. पहिली वेलांटी बघितली आणि दुसरी वेलांटी बघितली. आणि इतकंच पाहिलं ना. याच्या व्यतिरिक्त काय बघितलं का? आज आपल्याला जसं काल आपण रस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी बघितली तसं आज आपल्याला रस्व उकार आणि दीर्घ उकार काय दीर्घ उकार आपण म्हणलो. काना म्हणजे त्या अक्षरामध्ये आ मिसळून आ म्हणून कला काना का कला काना बा. वेलांटी म्हणजे त्या अक्षरामध्ये रस्वामध्ये ई इमारतीचा मिसळण आणि दीर्घमध्ये ई इडलेलूचा मिसळण. मग बला वेलांटी बी झाली, बला वेलांटी बी. आता आपल्याला त्या व्यंजनामध्ये आपल्याला मिसळायचा आहे ऊ. कोणता ऊ मिसळायचा आपला? उकळीचा आणि उसाचा. उकळीचा ऊ म्हणजे पहिला ऊ, उसाचा ऊ म्हणजे दुसरा ऊ. उकळीचा म्हणजे रस्व ऊ आणि उसाचा ऊ म्हणजे दीर्घ ऊ. बघ रस्व रस्व उकार हे आहे असा. नंतर आहे दीर्घ उकार हे आहे असा. याच्यावर झूम करत आहे. हे आहे तसा. रस्व उकारचं तोंड म्हणजे असं गोल करून इकडं, दीर्घ उकार तिकडं. रस्व उकार म्हणजे कमी रुसलेला आणि दीर्घ उकार म्हणजे जास्त रुसलेला. दोघांपैकी जास्त रुसलेला कोण दिसेल तुम्हाला? दिसत नाही. दीर्घ म्हणजे जास्त, दीर्घ म्हणजे खूप जास्त. म्हणजे पहिला उकार आणि हा दुसरा उकार. तर आपण म्हटल्याप्रमाणे कुठल्या एका व्यंजनाला आपण उकार जोडूया. जसं की ज आहे, जला उकार जोडल्याने काय झालं? जू. फ आहे, पहिला उकार जोडल्याने काय झालं? फू. मग मी आता काय करणार? पहिला उकार रस्व आणि दीर्घ उकार दुसरा, त्या दोन्ही उकाराचं व्यंजनामध्ये समावेश करून त्या साईडला येईल. तर तुम्ही काय करायचं रे? कला उकार फू, कला उकार फू असं नाही म्हणायचं. तुम्ही काय म्हणायचं? कला उकार दिला ना, द्यायचा पुन्हा म्हणायचा असं नाही करायचं. मागून ये. आपण काय करायचं? कू कू गु गु तुम्ही असं म्हणायचं. मी लिहितो आणि तुम्ही म्हणता. म्हणता का? हो सर. चला आता पहिला उकार करू. हा कू खू गु गु डू चू चू जू जू त्रू 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 नु नु फरक आहे. त्र म्हणजे क आणि र आणि अ मिश्रण झालेला हा त्र असतो. हा फरक आहे बरं. हा न आहे न. ता टू टू ठू ठू डू ढू नु दू शू दू धू नु फू फू बू
काहीच म्हण गेली. मनरेस वाटत असतो नको. चुपचाप बस. लय शिकायचं आहे. आता पुढचं दुसरं होतं ना. तुम्ही रस्व म्हणजे कू कू गु असं म्हणजे ना दीर्घ मध्ये जसा दीर्घ उच्चार झाला पाहिजे, लांबट उच्चार झाला पाहिजे. मग कसं कू कू असं कू गु गु डू 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 नाही ड नाही ते सांगितलं तुम्हाला नु 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 चू. तुम्ही तुला फाईल नाही घ्यायचं, पहिला उतारा घ्यायचा, दुसऱ्या याला फाईल घ्यायचं. तू घरात आणून घ्यायची. छू झू झू नो टू ठू डू ढू नो टू थू दू धू नो न्यू. आता हे झाले उतार. आता याच्यानंतर आपल्याला मात्रा घ्यायचा. एक मात्रा. एक मात्रा म्हणजे तो मुळाक्षरामधला आहे ये इडक्याचा. पुन्हा आहे तो इडक्याचा. जसं हा आहे उ आहे, हा कोण आहे उ, आणि हा आहे दुसरा उ. ओके. तसं हा कोण आहे एक मात्रा. म्हणजे क मध्ये आपण जेव्हा ए मिसळतो तर काय क के के. ब मध्ये ए मिसळा बे, म्हणजे शेवटी एचा उच्चार व्हायला की नाही. ज मध्ये ए मिसळा जे, ह मध्ये ए मिसळा हे. तसं आपल्याला ते द्यायचं आहे. फक्त मात्रा द्यायचा आणि त्याचा उच्चार करायचा. क वर मात्रा के, क वर मात्रा के, ग वर मात्रा के. तुम्ही काय म्हणायचं के 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 असं म्हणायचं. ओके. चला म्हणा. ते तू करू नका पुन्हा पुन्हा. येचा उच्चार सांगितलं ना मी. येचा उच्चार करायचा. काय पाहिजे काय माहिती के खे गे येचा उच्चार झाला पाहिजे. हे करायला करायच्या मध्ये नाही सर. तरी मात्रेचे आहेत. आज तुम्हाला उकार पहिला ह्रस्व, दुसरा उकार दीर्घ आणि एक मात्रा ज्याचा उच्चार ए व्हायला ते तुम्हाला आज लिहायचे आहेत आणि हे लक्षात ठेवायचं की यांना कसं